झालं यायचं एक मिनिट. इथला फोटो घ्यायचा सगळे बसले झाले सुरू. प्रेक्षक पण आलेत. निरोप दे, तिकडची तयारी झाली. तयारी झालेली. चालायचं आहे आपण. टाकलंय सगळ्यांना, कारण आपण करूनच ऑनलाईन आहे ना, लाईव्ह आहे. चालायचं मॅडम. तयारी झालेली. जगाप्रमाणे चालायचं. रामा 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 घरचेच पाहुणे. करतोय लगेच Say
पाटील सरांनी सगळ्यांना पाठवलं. पाठवली का? पाठवलं. पाटील सरांनी पाठवली. मला तिकडे असं म्हटलं आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अश्विनी कुमार येवला सर, सेक्रेटरी, नाशिक शिक्षक प्रसारक मंडळ नाशिक. तसेच आपल्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ चंद्रा कुलकर्णी मुजुमदार मॅडम, शाळेच्या माजी विद्यार्थिनी व व्यावसायिक. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व शालेय समिती अध्यक्षा आदरणीय सौ अलकाताई कुलकर्णी मॅडम, सर्व सन्माननीय शालेय समिती सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती संजीवनी धामणे मॅडम, शाळेच्या उपमुख्याध्यापिका माननीय श्रीमती पाठक मॅडम, शाळेचे पर्यवेक्षक माननीय श्री दशरथ गायकवाड सर, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष माननीय सौ वेदांती गायकवाड मॅडम, सहसचिव माननीय सौ कल्पना शिंदे मॅडम, फेसबुकच्या माध्यमातून आपल्यात उपस्थित होणारे सर्व सन्माननीय ठेवीदार, पालक, आजी माजी विद्यार्थिनी, उपस्थित पालक व सत्कारमुखी विद्यार्थिनी, शिक्षक प्रतिनिधी माननीय श्री प्रद्युम्न जोशी सर, तसेच माननीय श्री कैलास आरोटे सर, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी, आपणा सर्वांचे शाळेच्या वतीने मी हार्दिक स्वागत करते. आज 18 सप्टेंबर 2021 आपल्या लाडक्या रजकन्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यासाठी आपण सर्व येथे उपस्थित झालो आहोत. सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यासाठी आपल्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ वीणा बनकर, श्रीमती योगिनी गांगुर्डे व गीत मंच यांना स्वागत गीत सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते. गीताचे बोल व रचना स्वतः सौ वीणा बनकर मॅडम यांनी केलेली आहे. संवादिनीची साथ सौ मीरा नलावडे मॅडम, तर तबल्याची साथ दिली आहे दर्शन मसाळ यांनी. La
शब्दांचे मंगल तोरण, गीत गाताना स्वागताचे भारावले अंतकरण. खरोखरच स्वागत गीताने वातावरण अतिशय मंगलमय आणि उल्हासित झालेले आहे. धन्यवाद बनकर मॅडम व गीत मंच. कर्तृत्वाच्या स्पर्शातून उगवल्या दाही दिशा, अंधारालाही दिल्या तुम्ही उगवतीच्या आशा. कर्तृत्व तुमचे दिवसेदिवस असेच फुलत राहो, निरंतर यशाचा झुलत राहो. शाळेच्या यशाचा चढता आलेख आपल्या समोर मांडण्यासाठी शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती संजीवनी घामणे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक रूपी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. आजच्या या गुणगौरव सोहळ्याचे प्रमुख अतिथी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी माननीय श्री येवला सर, आपल्या परंपरेप्रमाणे आपली एक माजी विद्यार्थिनी अर्थात तुमची मोठी ताई, ती देखील एक प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि शालेय समितीच्या अध्यक्षा सौभाग्यवती अलकाताई कुलकर्णी, त्याचबरोबर पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा वेदांती गायकवाड मॅडम, सहसचिव शिंदे मॅडम, त्याचबरोबर माझे सहकारी पदाधिकारी पाठक मॅडम, गायकवाड सर, शिक्षक प्रतिनिधी जोशी सर, अरोटे सर. इयत्ता 10वीकडे हा कार्यक्रम असतो, 10वीचे सर्व वर्ग शिक्षक, त्याचबरोबर इतर शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक बंधू भगिनी आणि या ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत त्या कार्यक्रमाच्या आजच्या उत्सवमूर्ती अर्थातच तुम्ही सगळ्या लाडक्या माझ्या विद्यार्थिनी मैत्रिणींनो, यशवंत गुणवंत ज्यांनी यशाला गवसणी घातलेली आहे अशा या सर्व विद्यार्थिनी, त्यांचे प्रेमळ पालक, या सर्वांचं आजच्या या दिनी मी मनापासून स्वागत करते. विद्यार्थिनी मैत्रिणींनो, 2020 हे साल उगवलं. जून महिन्यापासून आपली शाळा चालू होते, पण ते उगवलं ते समस्यांनीच उगवलं. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सगळ्यांनाच भेडसावत होत्या आणि शाळा, मग त्यासाठी शाळा सुरू करायची की नाही, काय करायचं. 5वी ते 9वीपर्यंतचं अभ्यासाचं ठीक असतं, शाळेकडे परीक्षा असते, आपण सगळं नियोजन करत असतो. पण 10वीची परीक्षा ही अर्थातच बोर्डाची असते आणि त्यामुळे या 10वीच्या विद्यार्थ्यांचं काय करायचं, पालकांपुढे खूप मोठा प्रश्न होता आणि आम्हा शिक्षकांपुढे खूप मोठा प्रश्न होता. पण मग पालक सभा घेतल्यानंतर बाजूची परिस्थिती पाहून असं ठरवण्यात आलं की ऑनलाईनच आपण शिक्षण द्यायचं. शासन निर्देशही आले, संस्थाचाही आम्हाला निर्देश आले की ऑनलाईन शिक्षण सुरू करायचं. अर्थातच हे ऑनलाईन शिक्षण सुरू करणं ही खूप कठीण गोष्ट होती, अजिबात सोपी नव्हती, कारण सगळ्यांसाठीच तो भाग नवीन होता. आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की या मागच्या वर्षी सर्व शिक्षकांनी ऑनलाईन विषयाचे सगळं जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग पूर्ण केलं आणि विद्यार्थ्यांपुढे सक्षमपणे उभे राहिला. आणि त्याचाच परिपाक म्हणावा लागेल की यावर्षी आपल्या शाळेचा लागलेला 100% निकाल. अर्थात मागच्या वर्षी पण आपला लागलेलाच होता, आपली ही परंपराच आहे, त्यात काही नाविन्य नाही. पण मागच्या वर्षी एकूण 295 विद्यार्थिनी आपल्या या SSC बोर्डासाठी प्रविष्ट झाल्या होत्या आणि त्यापैकी सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ 60 विद्यार्थिनी इथे आता उपस्थित आहेत की यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. 146 विद्यार्थिनी या विशेष श्रेणीमध्ये आहेत, 87 विद्यार्थिनी या प्रथम श्रेणीमध्ये आहेत. अर्थात हे सगळं विद्यार्थिनींनो तुमचंच यश आहे. तुमचा जो चिकाटी आहे, तुमची चिकाटी आहे, अभ्यास करण्याची जी पद्धत आहे आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षकांचं मार्गदर्शन, तुमच्या पालकांचं सपोर्ट, या सगळ्या त्रिसूत्रीतून हे यश तुम्ही मिळवलेलं आहे. पण हे यश मिळवल्यानंतर खरोखर यामध्ये शिक्षकांचा जसा मोठा वाटा आहे तसा संस्थेचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. आपण दरवर्षी संस्था लेवलवर प्रावीण्य वर्ग घेत असतो आणि त्या प्रावीण्य वर्गातून ज्या क्रीम आहे शाळेचं त्यांना मार्गदर्शन केलं जात असतं. आणि सांगायला आनंद वाटतो की यावर्षी आमचं प्रावीण्य वर्ग संस्थेने जे घेतले, 2 प्रावीण्य वर्ग घेतले, ते सगळे ऑनलाईन घेतले. वेगवेगळ्या तज्ज्ञ शिक्षकांची मार्गदर्शन त्यांना त्यामधून मिळाली. त्याचबरोबर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर राजेंद्र कलाल सर यांचं खूप मोठं मोलाचं छान असं भाषण विद्यार्थिनींना ऐकायला मिळालं आणि त्यामुळे अर्थात विद्यार्थिनींचं टेन्शन जे आहे ते टेन्शन नक्कीच कमी झालेलं होतं. तर संस्था पण आपल्याबरोबर आहे.
संस्थेची मदत, शिक्षकांची मदत आणि पालकांचा सपोर्ट यामधूनच हे तुम्ही यश मिळवलेलं आहे. पण सांगायला असं आनंद होईल की हे यश जे तुम्हाला मिळालेलं आहे हे यश आताच पहिलंच आहे, यशाची सुरुवात झालेली आहे. आणि असं म्हणतात की सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट इज अ जर्नी. हा जो प्रवास, यशाचा तुमचा प्रवास आहे, तो प्रवास आता सुरू झालेला आहे आणि तो तुम्हाला खूप दिवस पुढे उरणार आहे. तो त्या प्रवासावर तुम्हाला जायचं आहे. वेगवेगळी क्षेत्र तुम्हाला पादाक्रांत करायची आहे. अर्थात आपल्या शाळेची परंपरा खूप मोठी आहे. आपल्या माजी विद्यार्थिनी ज्या आहेत त्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. देशातच नाही तर परदेशात देखील त्यांनी आपलं नाव कमवलेलं आहे. आपल्या शाळेचं कसं म्हटलेलं आहे, आपल्या संस्थेचं नाव कमवलेलं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला पुढे न्यायच्या आहेत. त्या पाऊल वाटेवरनं तुम्हाला जायचं आहे आणि मागे पण पाहिल्यानंतर तुम्हालाही माझ्या शाळेतून मी आले हे तुम्हाला लक्षात येईल आणि त्याचा तुम्हालाही नक्की अभिमान वाटेल. या हॉलमध्ये उपस्थित असणाऱ्या या 10वीच्या तर विद्यार्थिनी आहेत. 10वीच्या विद्यार्थिनींसाठी तर आपण सगळं करतोच, पण त्याबरोबर स्पर्धा परीक्षांचं देखील मार्गदर्शन आपल्या शाळेमधून होत असतं. त्यामध्ये NTS असेल, MTS असेल, NMMS, होमी बाबा आणि खूप छान अशी गोष्ट यावर्षी झालेली आहे की होमी बाबा ज्या इयत्ता 6वी आणि 9वीच्या विद्यार्थिनी ज्या बसलेल्या असतात, तर या होमी बाबामधून इयत्ता 9वीतून तुम्हाला मनस्वी गोरे यांची द्वितीय स्तरासाठी निवड झालेली आहे आणि 6वीच्या 2 विद्यार्थिनी आपल्या समृद्धी आणि समीक्षा या योगी 6वीच्या विद्यार्थिनी पुढे आलेल्या आहेत. त्याचबरोबर NMMS मधूनही 3 विद्यार्थिनी आलेल्या आहेत. याही विद्यार्थिनींचा या ठिकाणी आपण गौरव करणार आहोत. विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की या यशाने हुरळून जाऊ नका. आपले पाय जे आहेत ते पाय जमिनीवरच असू द्या. आपल्या आईवडिलांची मान ताठ राहील अशा प्रकारचं काम आपल्या हातून कसं होईल याचा विचार करा. याचबरोबर आणखी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करते आणि मग थांबणार आहे. तुम्हाला दिसत असेल आज मुली आल्यानंतर आम्हालाही खूप आनंद झालेला आहे. तुम्ही जेव्हा होता तेव्हा आम्हाला या ठिकाणी सगळं सुंदर सुंदर वाटत होतं. आज मुली आल्यानंतर त्यांची चिवचिव आम्हाला ऐकायला मिळाली. त्यांचं फोटो सेक्शन आम्ही पाहिलं, वर खाली त्यांचं जाणं येणं पाहिलं आणि त्यामुळे खूप आनंद वाटला. तुम्हाला तुमच्या लक्षात आले असेल की शाळेमध्ये थोडासा बदल होतो आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्याचं कारण असं आहे मैत्रिणींनो, आपली शाळा 49 वर्ष पूर्ण होऊन 50व्या वर्षामध्ये शाळेने पदार्पण केलेलं आहे आणि त्याच्या सुरुवात जी आहे ती सुरुवात 1 ऑगस्ट रोजी आपण मोठ्या दिमाखामध्ये केलेली आहे. आणि काय काय आपण करणार आहोत, तर आपण शाळेचे 6 वर्ग डिजिटल केलेले आहेत. म्हणजे स्मार्ट बोर्ड जी आता काळाची गरज आहे. तुम्ही ऑनलाईन शिक्षण घेत आहात, तुम्हाला त्याचं महत्त्व माहिती आहे. तर 6 वर्ग आपले डिजिटल झालेले आहेत. त्याचबरोबर शाळेची दुरुस्ती पूर्ण होऊन शाळा आता रंगकामाला सुरुवात करून 6 वर्गावरचे रंगकामही पूर्ण झालेलं आहे. यामध्ये आपल्याला आपल्या संस्थेचा पाठिंबा आहे, शिक्षकांची मदत आहे आणि त्यामुळे आपण हे जे स्वर्ण महोत्सवी वर्ष आपलं आहे हे दणक्यात आपण साजरं करत आहोत. यात वाद नाही. पालकांना विनंती आहे की यामध्ये तुमचाही सहकार्य, तुमचाही सहभाग आम्हाला अपेक्षित आहे आणि आपलं छोटं मोठं योगदान देखील आमच्यासाठी खूप मोलाचं ठरणार आहे. आपल्या सर्वांना पालकांना विनंती आहे की आपणही यामध्ये सक्रिय असा सहभाग घ्यावा. आपल्याला काही कल्पना असतील, आपण काही करू शकत असाल तेही आमच्यापर्यंत पोहोचवावं. या गुणी विद्यार्थिनींचं पुन्हा एकदा खूप कौतुक करते, त्यांचं अभिनंदन करते, त्यांना त्यांच्या पूर्ण करिअरसाठी शुभेच्छा देते. तुमच्यासाठी जे मान्यवर आज या ठिकाणी आलेले आहेत, कारण बक्षीस कोणाच्या हातून मिळतं हेही खूप महत्त्वाचं असतं. म्हणून हे जे मान्यवर तुमच्यासाठी वेळ काढून आलेले आहेत त्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नक्कीच आपल्या विद्यार्थिनी ज्या क्षेत्रात जातील तिथे आपल्या संस्थेचं, शाळेचं व पालकांचं नाव उज्ज्वल करतील. या मंगल प्रसंगी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आदरणीय सौ गोळे मॅडम यांनी पण आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत. उत्साह, उपक्रमशीलता आणि उपासना हे सुंदर जगण्याचे मार्ग आहेत. ज्यांची उद्याची उत्सुकता जिवंत आहे तोच जगणे सुंदर करू शकतो. अशा जिद्द, जिज्ञासा व स्वतःचे जग निर्माण करणाऱ्या आपल्या आजच्या दोन्ही प्रमुख पाहुण्यांचा अधिक परिचय करून देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते शाळेच्या सन्माननीय उपमुख्याध्यापिका श्रीमती स्मिता पाटील मॅडम.
आजच्या गुणगौरव समारंभासाठी मंचावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, संस्थेचे सन्माननीय सेक्रेटरी माननीय श्री अश्विनी कुमार येवला, तसेच दुसऱ्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ चंदा कुलकर्णी, शालेय समितीच्या अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय सौ अलका कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती धामणे मॅडम, माझे सहकारी शाळेचे पर्यवेक्षक श्री गायकवाड सर, शिक्षक प्रतिनिधी श्री जोशी सर, श्री आरोग्य सर, उपस्थित सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजच्या सत्कारमुखी असलेल्या रजकन्या या सर्वांचे मी रज परिवारातर्फे स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व काही वेगळेच आहे. तुम्ही अत्यंत गुणी, सालस, अभ्यासू असलेल्या शाळेच्या आमच्या अनमोल रत्न असलेल्या आमच्या विद्यार्थ्यांनी यांचा सत्कार त्यांच्याच घरी संपन्न होत आहे, म्हणून त्याचा आनंद जरा वेगळाच. तुमचं कोणी कितीही कौतुक केलं तरी आपल्या आईच्या पाठीवरून जेव्हा हात फिरतो तेव्हा तो एक आनंद वेगळा असतो आणि त्याचा अनुभव तुम्ही आता सगळेजण घेत आहात. आजच्या या दिनी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपले सन्माननीय सेक्रेटरी श्री अश्विनी कुमार येवला सर यांचा परिचय मी आपणापुढे करून देत आहे. श्री अश्विनी कुमार येवला सर हे संस्थेचे सेक्रेटरी आहेत. त्यांचं मूळ गाव सटाणा. MA-BEd ही पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. त्यांनी हिंदीतून MA केलेल्या हिंदी विषयाचं उत्तम ज्ञान असलेले ते उत्तम शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या अनुभवातून अनेक विद्यार्थी हे जुसर उठा शाळा आणि पुष्पवती कन्या विद्यालय यातून घडवले आहेत आणि आत्ता अत्यंत मानाच्या असे पदावर सेक्रेटरी या पदावर ते विराजमान आहे. हे पद त्यांनी त्यांच्या गुणांनी प्राप्त केलेले आहे. त्यांच्यात राष्ट्रभक्ती ही अतिशय ठासून भरली. प्रामाणिकपणा हा गुण त्यांच्यात आहे आणि अत्यंत लहानपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या संघाचे संस्कार त्यांच्या बालवयातच त्यांच्यावर झालेले आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तरुण व्यावसायिक कार्य या विषयाच्या प्रांत मंडळाचे ते सदस्य म्हणून काम करत आहेत आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पतसंस्थेचे ते मानद चिटणीस. येथेही त्यांचा प्रामाणिकपणा, स्वच्छ कारभार, न्यायी कारभार मी स्वतः अनुभवला आहे. सध्या ते पुष्पवती कन्या विद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत निगर्वी, प्रामाणिक व्यक्तिमत्व हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि त्यांच्या हातूनच तुमच्या गुणीजनांचा सत्कार संपन्न होत आहे. यापेक्षा आनंद तो काय असा. त्यांचा सत्कार आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय सौ अलका कुलकर्णी यांनी करा अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या दिनी तुमच्यासारख्या अत्यंत गुणी असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थी आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत. त्यांचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. सौ चंदा कुलकर्णी या पूर्वाश्रमीच्या मुलींना सन 1984 मध्ये आपल्या शाळेतून त्यांनी इयत्ता 10वीची परीक्षा दिली आणि त्या चांगल्या गुणांनी निकाल झाल्या. आता सध्या त्या सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि खरं वाचले तुम्हाला सिव्हिल इंजिनियर ही पुरुषांची मुख्य असलेला व्यवसाय असा म्हणून, पण तो त्यांनी स्त्री असून अत्यंत नाम त्या क्षेत्रामध्ये त्यांनी कमवलेला आहे. त्यांनी GPN मधून स्कूल आर्किटेक्ट या फर्ममध्ये प्लॅनिंग डिझायनिंग याचा खूप मोठा अनुभव प्राप्त केलेला आहे आणि 93 पासून त्या स्वतःच्याच व्यवसायात गेले 29 वर्ष आपल्या पतीला साथ देत आहे. BMC सुपर मार्केट झुलेलाल पतसंस्थेचा प्रोजेक्टचं काम त्या बघत आहे. म्हणजे अशा नामांकित महत्त्वाचे प्रोजेक्ट त्यांच्याकडे आहेत. त्यांनी 150हून अधिक बंगले बांधण्याचा त्यांना अनुभव आहे आणि त्याचे इंजिनियर
त्याहीपेक्षा अजून मोठं म्हणजे 300 पेक्षा जास्त बिल्डिंग्स त्यांनी तयार केलेल्या आहेत. आणि आता मी सांगितलं तुम्हाला पुरुषांची वक्ते तरी आपण समजतो सिव्हिल इंजिनियर म्हणजे जेंट्स आपल्या समजतो, पण ते अत्यंत चांगलं काम ते करतायत. आणि आता विशेष म्हणजे त्यांचं स्वतःचं जे घर आहे ते स्वतः त्यांनीच बांधलेलं आहे. आणि कालच मॅडम त्यांच्याकडे गेल्या तर त्यांना आदरातिथ्य हा त्यांचा अतिथी देव होता. आदरातिथ्य अत्यंत उत्तम करतात. म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व ते आहे. इंटेरियरचा एक खूप चांगला अनुभव त्यांच्यात आहे. आणि स्वतःच्या बिल्डरशिप म्हणून त्यांनी बिल्डिंगचे काम त्यांनी नाशिक रोड, इंदिरानगर, गंगापूर रोड अशा प्राईम लोकेशनमध्ये त्यांचं काम सुरू आहे. अशा खूप अनुभवाने समृद्ध असलेल्या गृहन्नरी व्यक्तिमत्व असलेल्या चंदा कुलकर्णी या आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या. आणि तुमच्या गुणीजनांचा सत्कार एका दुसऱ्या गुणीजनांकडून होतोय याचाही मला विशेष आनंद होत आहे. आणि त्यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय धामणे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. हे पाहून तुमच्या मनात असं आलं असेल की आपण जे खाली बसलेले आहोत ते एक विषय निश्चितपणे या स्टेजवर येणार आहोत टेन्शन नाही. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि आपल्या शालेय समितीच्या अध्यक्षा माननीय सौ अलका कुलकर्णी यांचा परिचय मॅडम आहे. या त्यांनी M.Com कॉमर्स शाखेतील अत्यंत चांगली उच्च अशी पदवी प्राप्त केलेली आहे. आणि त्यांनी आपल्या अनुभवाचा ठसा प्रत्येक क्षेत्रात उमटवला आहे. MSCB सारख्या क्षेत्रात 1982 ते 2014 पर्यंत 33 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव संपन्न करून डेप्युटी मॅनेजर म्हणून जानेवारी 14 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती केली. याचा अर्थ काय की आपलं काम करून अलिप्त होणं हे खूप अवघड काम आहे. आपलं काम झालं आणि आपण तिथून दूर होणं हे ज्याला समजलं त्यांनी खूप मोठं यश मिळवलेलं आहे. त्यांना कुठे थांबावं हे कळालं नाही म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती केली आणि यशप्राप्ती त्यांच्याकडे आहे. सध्या त्या स्वतःच्या SM ॲटो स्टॅम्पिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत फायनान्स डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. कॉमर्स शाखेच्या क्षेत्रात यशाचे अत्यंत उंच असं शिखर त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आणि तेवढं ते थांबलेले नाही. त्यांनी खेळासारख्या क्षेत्रातही डोळे दिपवणारं यश प्राप्त केलेलं आहे. टेबल टेनिस सारख्या खेळात विद्यापीठीय खेळाडू म्हणून त्यांनी राज्यस्तर, राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल्स प्राप्त केलेले आहेत. कॉमर्स शाखेकडून खेळासारख्या क्षेत्रातही त्यांचे यश म्हणजे जिथं साथी तिथं ते यशस्वी हिमाचल प्रदेशमध्ये वेटेरन राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून त्यांनी सुवर्णपदक मिळवले. महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार त्यांना मिळाला. आपल्याला असे म्हणता येईल की रुळलेल्या वाटेतून जाणारे बरेच असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादा. त्यांच्या अंगी दातृत्व हा जो गुण आहे. मॅडम तुम्हाला सांगितलं की आपल्या शाळेच्या 6 खोल्या डिजिटल झालेल्या आहेत. पहिली खोली डिजिटल करण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. म्हणून त्यांचा दातृत्व हा गुणही येतो. आणि तुमच्या लहान बहिणीसाठी सहज सोपं शिक्षण व्हावं, आधुनिक पद्धतीचं शिक्षण व्हावं ही तळमळ त्यातून आपल्याला दिसून येते. आणि म्हणून त्या रूमसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि तुमच्यासमोर सगळ्यासमोर समाजापुढे आदर्श निर्माण केलेला आहे. आणि अत्यंत अत्याधुनिक सुविधा प्राप्त करून देण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. त्यानंतर 6 रूम डिजिटल झाल्या आणि त्यांनी पण आपल्याला सहकार्य केलं. पण पहिली धडा त्यांनी घालून दिला समाजाला. त्यांचा अशा या गृहन्नरी व्यक्तिमत्वाचा सत्कार शाळेचे परिरक्षक माननीय श्री गायकवाड सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती.
आपल्या महाराष्ट्र शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष वेदांती आहे यांचं आपल्याला सतत सहकार्य लाभतं. त्या कायम आपल्या शाळेत येऊन आपल्याला मार्गदर्शन करतात. आत्ता पण थोडंसं त्यांच्या बोलण्यात नकळत जाणवलं, थोडं बरं नाही, पण त्या शाळेसाठी तुमच्यासाठी तुमचा सत्कार करण्यासाठी इथं उपस्थित राहिलेले आहे. त्यांचा सत्कार शिक्षक प्रतिनिधी श्री जोशी सर यांनी करावा अशी विनंती. पुढे शिक्षक संघाच्या सरसचिव सौ कल्पना शिंदे यांचाही सत्कार शिक्षक प्रतिनिधी श्री आरोग्य सर यांनी करावा अशी विनंती. इंडिया परिचयाचं काम आयोजकांनी माझ्याकडे दिलं त्याबद्दल आयोजकांचे आभार मानते. सर्व उपस्थित पालकांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि तुमच्या कोणी विद्यार्थ्यांना पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. विद्यार्थी मैत्रिणींनो, यश म्हणजे नेमकं काय असतं? आपल्या यशाचं गमक उलगडण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात मी मंचावर आमंत्रित करते शालांत परीक्षेत शाळेत प्रथम क्रमांक पटकावलेली कुमारी स्नेहा बारसे हिचं. मंचावर उपस्थित मान्यवर पदाधिकारी, शिक्षक, पालक सर्वांना सस्नेह नमस्कार. आज शाळेत येऊन खरंच खूप छान वाटलं. आज बऱ्याच दिवसांनी एकत्र येण्याचा योग मिळाला. पॅन्डेमिकमध्ये आज बऱ्याच दिवसानंतर असं मंचावर येऊन बोलण्याची संधी मिळाली. खरं तर 10वीचं हे वर्ष अतिशय वेगळं होतं. खूप नवीन पद्धती स्वीकारायला मिळाल्या. आम्हा विद्यार्थ्यांना खडू फळाची सवय होती. ऑनलाईन शिक्षणाचा हा आमचा पहिलाच अनुभव. सगळं अतिशय नवीन होतं. ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन पेपर सगळं अगदी नवीन होतं, पण स्वीकारायला मदत झाली ती शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि शाळेतील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने. हे सगळं स्वीकारायला सुरुवातीला थोडी अडचण आली, पण हळूहळू याची सवय झाली आम्हाला. शाळेतील शिक्षकांनी आम्हाला यामध्ये मदतही केली आणि प्रोत्साहनही दिले. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच NTSचं मार्गदर्शनही आम्हाला मिळालं. संस्थेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या दूरदृष्टीमुळे कोविड-19च्या पॅन्डेमिक्समध्ये सुद्धा प्रावीण्य वर्ग आणि NTS ही सुवर्ण संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. अभ्यासातील त्रुटी देखील दूर झाल्या व अभ्यास करण्याची एक नवीन संधी आम्हाला मिळाली. प्रत्येक विषयाची उत्तम तयारी झाली. त्याचबरोबर उत्तम व तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनही मिळाले. आमच्या ज्ञानात भर पडली व मार्क्समध्येही भरपूर वाढ झाली. प्रावीण्य वर्गामुळे एक नवीन संधी संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांबरोबर अभ्यास करण्याची आम्हाला मिळाली. प्रावीण्य वर्गामुळे अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन झाले. हे सर्व श्रेय संस्थेच्या वेळोवेळी आपल्याला सर्व उपक्रमांना जाते. 8वीमध्ये स्कॉलरशिप, 9वीमध्ये ओबी धावा, 10वीमध्ये NTS या स्पर्धा परीक्षांमुळे कॉन्फिडन्सही वाढला आणि प्रश्नाची तयारी झाली. फक्त 10वीसाठीच नव्हे तर पुढील आयुष्यातील वाटचालीतही स्पर्धा परीक्षांना सामोरं जाता यावं यासाठी शाळेने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन दिलं. आयुष्यात शाळा हा महत्त्वाचा घटक असते, कारण ती आपल्याला प्रत्येक वाटेवर नवीन दिशा दाखवत असते. या प्रवासात शाळेचे मुलाचे सहकार्य लाभले. शाळेने आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि गुणांबरोबर गुणीही बनवलं. या दिवसात शाळेची, सर्व शिक्षकांची, मैत्रिणींची आठवण मात्र नेहमी राहील. वेळेनुरूप आम्हाला शिक्षकांनी जी मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार आहेतच. शाळेने आम्हाला सांभाळून घेतलं, शिक्षकांनी मार्गदर्शन दिलं, पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केलं व आई वडिलांच्या आशीर्वादाने आज आम्ही येथे उभे आहोत.
शाळेतल्या गमतीचे ते दिवस गेले, आठवणीच्या जाळ्यात शाळेत बालपण उरले. आपले आशीर्वाद आतापर्यंत मिळतच होते. इथून पुढच्या प्रवासातही आपले आशीर्वाद असेच मिळत राहून हीच इच्छा. आपण सर्वांनी आम्हाला जे मार्गदर्शन दिलं, जे सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद स्नेहा. तुला व सर्व मैत्रिणींना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सर्वजणी केव्हाही शाळेतल्या तुमचे स्वागतच होईल अशी मी ग्वाही देते. नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा संगम होतो जेथे यश आणि कीर्ती लाभते तेथे. असेच उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे व आपले नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सेक्रेटरी श्री अश्विनी कुमार येवला सर यांनी आपल्याशी हितगुज करावे अशी मी नम्र विनंती करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलेल्या संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या तसेच आपल्या या शाळा समितीच्याही अध्यक्षा सन्माननीय अलकाताई कुलकर्णी मॅडम, प्रमुख पाहुण्या चंदाताई, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा, सचिव, सहसचिव, शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका, शाळेचे इतर पदाधिकारी, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि माझ्यासमोर बसलेल्या माझ्या सर्व विद्यार्थिनी मैत्रिणींना आणि त्यांचे सर्व पालक वृंद. मगापासून आपला कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून सगळ्यांनी कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर मारायला सुरुवात केली. त्यामुळे तुम्हाला खूप आनंदही होत होता. हे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरून मला इथे समोरून दिसत होतं. अतिशय चांगली गोष्ट आहे आणि आजचा हा दिवस अतिशय शाळेच्या दृष्टीने, संस्थेच्या दृष्टीने अत्यानंदाचा दिवस आहे. एक मोठं यश तुम्ही प्राप्त केलेलं आहे. तुम्ही म्हणजे कोणी? तर तुम्ही समोर बसलेल्या ह्या विद्यार्थिनी आहेतच, पण यांच्याबरोबर 10वीत असलेल्या सर्व विद्यार्थिनी की ज्या 100% शाळेचा निकाल आपला लागलेला आहे. त्यामुळे मी सर्व पास झालेल्या सर्व विद्यार्थिनींचं, इथे गुणगौरवाला उपस्थित असलेल्या सर्व या विद्यार्थिनींचं, त्यांच्या पालकांचं, सर्व शिक्षक वृंदाचं, शाळेचं, संस्थेच्या वतीने सगळ्यांचं मनपूर्वक जोरदार अभिनंदन करतो. विद्यार्थिनींनो, यशाचे टप्पे असतात. जसं आपण लहानपणापासून, बालपणापासूनच एक एक टप्पा पादाक्रांत करायला सुरुवात केलेली असते. पहिलं म्हणजे आपण शाळेत जेव्हा जातो तर कळत न कळत आपल्याला शाळेत जाण्याची फार इच्छा नसते, रडारडी असते, सगळे ते दिवस मी आता त्याचं वर्णन करत नाही. पण तिथपासून सुरुवात होऊन आज आपण शाळेच्या या गुणगौरव सोहळ्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि 10वीचा हा जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा आपण पार केलेला आहे. या टप्प्यावर आपल्या शाळेतल्या जवळपास 60 विद्यार्थिनी अशा आहेत की ज्या 90%पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत. मग ही यशाची जी मालिका सुरू आहे ही इथंच थांबणार आहे का? तर नाही. हा एक पहिला टप्पा इथे पूर्ण झालेला आहे आणि आता इथून पुढे उद्यापासून पुढच्या तुमच्या प्रवासाला जी सुरुवात होत आहे त्या पुढच्या प्रवासाला सुद्धा आपल्याला भरपूर यश मिळालं पाहिजे. त्याकरता आपण काय काय केलं पाहिजे याचा सुद्धा थोडा विचार आपण केला पाहिजे. मग यश म्हणजे काय नेमकं? किंवा आपल्याला मिळणारं जे बक्षीस असतं त्याचा अर्थ काय असतो? यश जे मिळतं ते 10वी झालो, 12वी झालो किंवा अमुक एखादी परीक्षा झाली एवढ्यावरच थांबायचं आहे का? तेच आपलं मूल्यमापन आहे का? मग आपला नेमका खरा विकास कसा होत जातो? शाळेमध्ये येतो तर शाळेमध्ये आल्यानंतर जे काही शालेय सगळ्या कार्यक्रमांची रचना असते, इथली जी व्यवस्था असते, प्रक्रिया असते, त्यातून आपला सर्वांगीण विकास हा नकळत होत असतो. यश एक मूल्यमापनाचं किंवा परीक्षा हे एक मूल्यमापनाचं एक साधन आहे, पण त्याबरोबरच आपला सर्वांगीण विकास शाळेच्या विविध उपक्रमातून, कार्यक्रमातून होत असतो. म्हणजे काय होतं नेमकं? कसा विकास होतो? तर आपला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होत असतो. मग शारीरिक विकास म्हणजे काय? तर शाळेमध्ये भरपूर खेळ आपण खेळत असतो.
त्याचप्रमाणे आपल्याला व्यायाम शिकवले जातात, सूर्यनमस्कार आपल्या शाळेत आवर्जून होतात आणि नुसते शाळेतच नसतात तर घरी सुद्धा आपल्याला सकाळी रोज सूर्यनमस्कार काढावेत अशी सूचना शाळेतून मिळत असते. तर व्यायाम आपण करत असतो. तर व्यायाम, सूर्यनमस्कार, त्याचप्रमाणे खेळ यातून आपला शारीरिक विकास कळत न कळत हा होत असतो. मानसिक विकास कशातून होतो? तर मानसिक विकास सुद्धा आपल्या शाळेमध्ये मौन केलं होतं सकाळी प्रार्थनेच्या वेळेला, बरोबर आहे ना? करतात ना सगळे, ध्यानधारणा होते. मग या ध्यानधारणेतून, या मौन कालावधीतून, त्याचप्रमाणे आपल्याला प्राणायाम शिकवले जातात. या प्राणायामातून आपला मानसिक विकास हा होत असतो आणि बौद्धिक विकास आपल्या या अभ्यासक्रमातून आपला बौद्धिक विकास होत असतो. नुसतं अभ्यासक्रमातूनच होतो का? तेवढंच केलं पाहिजे का? तर नाही. तर त्याबरोबर आपलं अवांतर वाचन सुद्धा आपण वाढवलं पाहिजे. आता आपण विविध पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे, नुसतं अभ्यासक्रमाचंच वाचन नाही, तर अन्य अवांतर आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आपण काय काय वाचलं पाहिजे त्या पुस्तकांचे आपल्या शाळेतूनही आपल्याला उपलब्ध होतील किंवा आता या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सर्वत्र ती पुस्तकं सुद्धा उपलब्ध होतील. तर त्याचं वाचन करणं सुद्धा हे अत्यंत महत्वाचं आहे की ज्यातून आपला बौद्धिक विकास हा होत जाणार आहे. मग हा विकास होत असतानाच आपण एका मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचत असतो. या यशाच्या शिखरावर पोहोचत असताना हे यश आपोआप मिळत नाही, तर त्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा सुद्धा करावी लागते. मैत्रिणींनो, आपण ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्या शाळेचं नाव आहे र.ज. चव्हाण कंसात बिटको गर्ल्स हायस्कूल, बरोबर? असंच नाव आहे ना? मग ज्यांच्या नावाने ही शाळा सुरू झालेली आहे ते नाव त्यांचं शाळेला का बरं दिलेलं आहे? त्यांनी या शाळेला एक मोठी देणगी दिलेली आहे. पूर्वी पुरुषोत्तम हायस्कूल एकच मुलं आणि मुली एकत्र शिकत होत्या, पण मुलींची स्वतंत्र शाळा व्हावी या हेतूने विचार झाला आणि या बिटको शेठने आपल्याला मदत केली आणि ती इमारत उभी राहिली आणि आपली स्वतंत्र शाळा ही सुरू झाली. मग हे बिटको शेठने जी मदत केली ती कशी केली? कोण होते हे बिटको शेठ? तर हे चव्हाण जे होते कुटुंबीय, तर हे श्रीमंत घराणं नव्हतं सुरुवातीला, ते अत्यंत गरीब घराणं होतं. त्यांनी त्यांचा व्यवसाय काय सुरू केलेला होता तुम्हाला त्याचा फार माहिती नसेल, पण आपल्या आई वडिलांना, पालकांना नक्कीच माहिती असेल की पूर्वी दंतमंजन असायचं. त्या दंतमंजनचंच नाव होतं बिटको दंतमंजन. काळी पावडर असायची, ती पावडर हातावर यायची, सकाळी दात घासायचे. ही पावडरचा व्यवसाय, या दंतमंजनचा व्यवसाय या चव्हाण कुटुंबियांचा. आणि हे चव्हाण कुटुंबीय त्यावेळेला परिस्थिती गरिबीची असल्यामुळे ते घरोघर जाऊन हे दंतमंजन विकत होते. नाशिक शहरामध्ये सायकलवरनं ते प्रवास करायचे आणि ज्या दुकानदारांना आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत तो माल ते पोहोचता करायचे. ज्या कुटुंबियांना पाहिजे त्यांच्या घरांपर्यंत जाऊन हे दंतमंजन विकायचे. आणि या चिकाटीमुळे, त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्यांना यश मिळालं आणि ते हळूहळू त्यांचा व्यवसाय हा स्थिरस्थावर होत गेला आणि एक ते मोठे व्यावसायिक झाले. आणि मोठे व्यावसायिक झाले आणि ते मिळालेली धन संपत्ती ही आपल्याकरताच आहे असा विचार त्यांच्या मनामध्ये कधीच आला नाही. तर समाजाकडनं आपल्याला जे मिळालेलं आहे त्यातला काही भाग आपण समाजाला सुद्धा दिला पाहिजे. आणि या उदात्त हेतूने त्यांनी आपल्या शाळेला काही देणगी दिली आणि त्यातून आपली ही शाळा, ही स्वतंत्र मुलींची शाळा र.ज. चव्हाण गर्ल्स हायस्कूल हे सुरू झालेलं आहे. मग या चव्हाण कुटुंबियांच्या ऋणातून आपण कसे मुक्त होऊ? त्यांच्या ऋणामध्ये राहणारच आहोत, पण त्यांनी घालून दिलेला जो पायंडा आहे तो आपल्याला आत्मसात करता येईल का? त्यांनी किती प्रयत्न केले, चिकाटी, मेहनत, कष्ट, आणि त्यातून ते यश शिखरावर पोहोचलेले आहेत. आणि हे करत असताना ते कुठेही समाजाला विसरलेले नाही. तर त्यांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आपण सदैव ठेवलं पाहिजे आणि त्या उदाहरणातून आपल्याला सुद्धा प्रेरणा आपण घेतली पाहिजे आणि आपल्याला सुद्धा काय करता येईल. आता मग पाठक मॅडमने वर्णन केलं की आपल्या समोर ज्या पाहुण्या बसलेल्या आहेत त्या सुद्धा कोण एकेकाळी याच हॉलमध्ये, या सभागृहामध्ये, याच परिसरामध्ये हिंडल्या बागडल्या आहेत, याच वर्गात त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्याही आपल्या शाळेतल्या माझी विद्यार्थिनी आहे, पण त्या आज एक बिल्डर म्हणून त्यांचा लौकिक झालेला आहे. तर असं आपल्याला सुद्धा मोठेपणी करायचं आहे. आपलं ध्येय असं व्हायला पाहिजे.
कविवरे कुसुमाग्रज हे सुद्धा आपल्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. केवढा मोठा अभिमान वाटतो आपल्याला त्यांचं नाव घेतल्याबरोबर. तर ते सुद्धा आपल्या शाळांमधून शिकलेले आहेत. त्याचप्रमाणे तुमच्याचपैकी नाव घ्यायचं तर नीला सत्यनारायण. तर नीला सत्यनारायण या कोण होत्या माहितीये? तर त्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयुक्त होत्या. आणि त्या सुद्धा कुठे शिक्षण घेतले त्यांनी? तर आपल्या संस्थेच्या पुष्पवती रुंगटा कन्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. मग आपल्या संस्थेतल्या शाळांमधनं शिक्षण घेतलेले इतके महाननीय व्यक्ती होऊन गेलेले आहेत. आपल्या शेजारच्या पुरुषोत्तम शाळेमध्ये गिरीश गोप अभिनेता म्हणून त्यांचा मोठा लौकिक आहे. आपल्या शाळेतल्या सुद्धा असे अनेक उदाहरणं सांगता येतील की जे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर इथे समोर पण बसलेलं आहे. तर अशी जी संस्था शाळांमधनं जे माजी विद्यार्थी घडत असतात त्यांच्या मोठेपणातूनच शाळेचं नाव मोठं होत असतं, संस्थेचं नाव मोठं होत असतं. आणि त्यामध्ये पायी होण्याचं काम आता तुमचं आहे. त्यांनी जो पथ मार्गदर्शनपर आपल्या समोर ठेवलेला आहे त्या दिशेने आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. आणि मला खात्री आहे की माझ्या या समोर बसलेल्या सगळ्या विद्यार्थिनी एक दिवस याप्रमाणे या शाळेमध्ये केव्हा तरी प्रमुख पाहुण्या म्हणून इथे उपस्थित राहतील. त्यांना शाळा सन्मानाने बोलवेल आणि तो दिवस पाहण्याचं भाग्य तुम्हा सर्वांना मिळो. तुम्ही यशाच्या यशोशिखरावर तुमची प्रगती हो, तुम्ही पोहोचो, अशा संस्थेच्या वतीने माझ्या वतीने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. आपण केलेले मुलाचे मार्गदर्शन सर्व विद्यार्थिनी मैत्रिणी लक्षात ठेवतीलच व त्यांना भावी वाटचालीत हे मार्गदर्शन खूप खूप मोलाचे व उपयोगी ठरेल. जे कठीण आहे ते सोपे करावे, जे सोपे आहे ते सहज करावे, जे सहज आहे ते सुंदर करावे, जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे. असेच सहज सुंदर आयुष्य जगणाऱ्या व आपले वेगळे जग असे निर्माण करणाऱ्या आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ चंदाताई कुलकर्णी मुजुमदार मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर येवला सर, कुलकर्णी मॅडम, दामटे मॅडम, पाठक मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक वृंद, इथं जमलेल्या उत्सवमूर्ती माझ्या सगळ्या विद्यार्थी मैत्रिणी आणि पालकांना, आपल्या शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून जाणं हे खरं तर खूप भाग्याचं लक्षण आहे. माझ्या शाळेने मला हा मान दिला आहे त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे. परवा जेव्हा पुण्याला जात असताना दामटे मॅडमचा फोन आला आजच्या कार्यक्रमाच्या आमंत्रणाविषयी, तर माझा मुलगा पटकन म्हणाला, अगं आमच्या शाळेला तर माहिती पण नाही की आम्ही मुलं कुठे आहोत, काय करतो आहोत, पण तुझ्या शाळेने तुला इतक्या वर्षांनी पण लक्षात ठेवून बोलवलंय, तर ही खूप विशेष गोष्ट आहे. रजकन्या म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे. आताच्या इतर शाळांमध्ये मुलांची साधारण हीच प्रतिक्रिया असणार आहे. आरजेसीने आम्हाला हे भाग्य दिलं आहे. आमच्यासारख्या अनेक माजी विद्यार्थिनी इथं येऊन प्रमुख पाहुण्या म्हणून नेहमी पद भूषवत असतात. याच्यावरून आपल्या शाळेची आमच्याबद्दलची आत्मीयता आणि प्रेम दिसत आहे. मी काही खूप मोठं काम केलं असं नाही आहे, पण जे काही केलं आहे त्याबद्दल मला समाजाने, बाहेरच्या लोकांनी खूप कौतुक केलं आहे, प्रसिद्धी मिळाली आहे, कौतुक झालेलं आहेच आहे. पण तरीही जसं आता मॅडम म्हणाल्या की बाहेर किती कौतुक झालं तरी आईने जो शाबासकीचा पाठीवर प्रेमळ हात फिरवलेला असतो त्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि आज तोच आनंद माझ्या मनात आहे. अगदी तीच भावना आहे माझी. साधारण 40 वर्षापूर्वी आमच्या वेळेला 10वीला 80% म्हणजे अरे बापरे असं होतं. पण 10-15 वर्षापासून आपल्या शाळेतल्या मुलींचे 90%च्या वर मार्क्स भरपूर आहेत. भरपूर मुलींना ते मार्क्स मिळतात आहेत आणि शाळेचा रिझल्टही कायम 100% लागतोय. आता त्याबरोबर यात विद्यार्थिनींबरोबर शाळेच्या शिक्षक लोकांचंही तेवढंच
योगदान आहे. यावर्षी तर या मुलींचं विशेष कौतुक करायचं आहे, कारण की सगळं ऑनलाईन होतं. शाळेचं त्यांनी दर्शनही घेतलं नव्हतं. ऑनलाईन अभ्यास, ऑनलाईनच मैत्रिणींचे संभाषण व्हायचं. आणि या ऑनलाईनमध्ये सुद्धा बरेच प्रॉब्लेम्स होते. नेटवर्क इश्यू होता, सगळंच नवीन होतं. पण तरीही या मुलींनी खूप छान मार्क्स मिळवलेले आहेत. आणि या सगळ्यात तर परीक्षाच्या बाबतीतली अनिश्चितता, होणार नाही होणार, ऑनलाईन होणार ऑफलाईन होणार, या बाबतीत अगदी न बोललेलंच बरं. त्याच्यामुळे या सगळ्यातनं मार्ग काढत या मुलींनी खूप छान यश संपादन केलं आहे. या मुलींना माझ्याकडनं खूप खूप अभिनंदन आणि त्यांचं खूप कौतुक. आता थोडंसं माझ्या व्यवसायाविषयी. मी स्वतः कागदावर स्वप्न रंगवते आणि माझे मिस्टर ते जमिनीवर सत्यात उतरवतात. थोडक्यात बिल्डिंगचं प्लॅनिंग डिझायनिंग मी करते आणि एक्झिक्युशन ते करतात. अशी साथ मला लाभली आहे म्हणून परमेश्वराचे आभारच आहेत. ॲक्च्युली सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर या क्षेत्राकडे आता मुलींचा बराच सहभाग होतो आहे. त्याचं प्रमाण सध्या बऱ्यापैकी वाढलं आहे. माझ्या दृष्टीने म्हणाल तर हे क्षेत्र मुलींसाठी खूप छान आहे, कारण की घर संसार सांभाळून सगळं व्यवस्थित करून आपण आपलं करिअर उत्तम रीतीने घडवू शकतो. सध्या तर इंटेरियर डेकोरेशन या क्षेत्रातही चांगला स्कोप आहे. तुमच्यापैकी कोणालाही काही या क्षेत्राबाबत मदत हवी असेल, काही माहिती हवी असेल तर मी ती देण्यासाठी नेहमी तयार आहे. माझा तसा प्रयत्न असेल. आपल्या शाळेचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आपल्या शाळेची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो आणि अमृत महोत्सवाकडे आपली शाळा जाऊ, अशा शाळेला खूप खूप शुभेच्छा. सगळ्या शाळेतल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्या मुलींचं खूप अभिनंदन, खूप कौतुक आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज मी इथं जे काय उभी आहे किंवा मी जो काय व्यवसाय करते किंवा माझं जे काय आहे ते शाळेचं त्याच्यात खूप मोठं योगदान आहे. त्याच्यामुळे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून माझ्याकडून 25,000चा चेक मी शाळेच्या पूर्ण करते. धन्यवाद मॅडम. आपले उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपल्या विद्यार्थिनी मैत्रिणी बांधकाम क्षेत्रात आपला ठसा उमटवतील यात काही शंकाच नाही. मैत्रिणींनो, अशा माणसांच्या सहवासात राहावे जे तुमच्या आयुष्याचा दर्जा वाढवतात, जे डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतात. अशीच माणसं मन जिंकून कायम हृदयात राहतात. अगदी असेच व्यक्तिमत्व लाभलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सौ अलकाताई कुलकर्णी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठावरील आदरणीय कार्याध्यक्ष येवला सर, माझी कन्या म्हणता येईल अशी आज दुसरी प्रमुख पाहुणे म्हणून आलेली चंदा कुलकर्णी म्हणण्यापेक्षा मी मुजुमदार म्हणून तिला जास्त ओळखते. शाळेच्या मुख्याध्यापिका रामणे मॅडम, उपमुख्याध्यापिका पाठक मॅडम, पर्यवेक्षक गायकवाड सर, जोशी सर, आरोडे सर, माझा सर्व शिक्षक वृंद आणि छोट्या छोट्या मैत्रिणी, मला समजून घेणार आज खरं तर सगळ्यात जास्त आनंद कुणाच्या चेहऱ्यावर दिसतोय तर माझ्या बाजूला जी उजवी बाजू आहे या सगळ्यांच्या चेहऱ्यावर
कंप्लीट झाली. तर तुम्ही सगळ्याजणी, तुम्हाला तर बघितलं आहेच आहे, पण तुम्हाला भेटणार आहे. आणि ऑनलाईन जे काही इतर जे काही आपल्या विद्यार्थिनी आहेत की ज्या 10वीला समाविष्ट होतात, या सर्व विद्यार्थिनी, या सर्वांचं, शिक्षकांचं मी पहिल्यांदा खूप कौतुक करते. या मुलींसाठी आपण सगळ्याजणी इकडे टाळ्या वाजवूया. खरं तर ज्यावेळेस या चंदा कुलकर्णी मॅडमचं भाषण सोबत आलं त्यावेळेस मी थोडी चिंते बघितली. त्याची डोळे दिसत होते. एक तर खूप दिवसांनी त्या एका जागी बसलेल्या. त्यांना वाटत असेल बापरे, दोन पाहुणे आणि अध्यक्ष. पण अध्यक्षाचं काम सोपं असतं, फार कमी बोललं तरी चालतं, कारण प्रमुख पाहुणे असतात मार्गदर्शन करणारे. तर मला असं वाटतं की तुमच्या भावना मी निश्चित जात नाही, म्हणून मी आधीच डिक्लेअर करून टाकले की किती बोलणार आहे ते. तर तुम्ही सर्व गुणीजन मुली, रिझल्ट यावर्षी 100%, याच वर्षी लागले असं नाही तर रिझल्ट आपल्या परंपरा आहे. मागील बरेच वर्ष आपल्या 100% निकाल लागला आहे. आणि याचा तुमच्या पालकांनाच काय, पण आम्हाला त्या शिक्षकांना, शाळेला, सर्वांनाच अभिमान आणि आनंद देखील आहे. यापुढे मात्र तुम्ही एका नवीन वाटेने वाटचाल करणार आहात. आपले पालक, गुरुजन हे काय करू शकतात, तर फक्त तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. मुक्कामाचं जे ठिकाण आहे ते मात्र तुम्हालाच ठरवायचं आहे. एक मनामध्ये मात्र निश्चित असू द्या की नुसते मीच गुणी आणि हुशार असून चालणार आहे का, तर नाही. तर ते गुण मान्य करणारा एक समाज, चांगला समाज निर्माण करणं. कारण आता तुम्ही मोठ्या झाला, 10वी झाली आहे, तुम्हाला कॉलेजला जायचंय ना कॉलेजला, तर कॉलेजला जायचं, तर एक वेगळ्या समाजामध्ये तुम्ही मोठे म्हणून आता तुम्ही समाविष्ट होणार आहे. तर एक चांगला समाज निर्माण करणं हे देखील तुमचं काम आहे, जबाबदारी देखील आहे. आज इथे उदाहरण म्हणून शाळेचा एक मुद्दाम जाणून बुजून उद्देश असतो की अशी तुमची ताई समोर असावी की जी तुम्हाला प्रमाण असावं. म्हणून आपल्यासमोर जी ताई आली आहे की कसं जगावं जीवन, मी खूप जवळून बघितलेलं आहे तिचं जीवन. या ठिकाणी तुमची विद्यार्थिनी जरी असली तरी कौटुंबिक माझे जे काही पारिवारिक संबंध आहेत त्यातून मी तिचं जीवन खूप जवळून बघितलेलं आहे. तर कसं जगावं जीवन, चंद्राच्या कलेप्रमाणे हळूहळू वाढून आयुष्याच्या पूर्णत्वाचा चंद्र समाधानाने बघावा. निसहवासातील जवळून आणि दुरून बघणाऱ्यास प्रकाश तर दिसावाच, पण शीतलताही लावावी, अशी ही तुमची चंदाताई. रजची विद्यार्थिनी म्हणून खूप जवळून पाहिला मी तिचा प्रवास. पालक आणि शिक्षक आणि शाळेने दिलेली मूल्ये रुजणारा, माणसे जपणारा. तुम्ही देखील ही मूल्ये आणि संस्कार नक्की जपणार आहात याची खात्री आहे. मी पुढील काळात येणाऱ्या आपल्या विद्यार्थिनी ज्या काय आहेत, जशी बऱ्याच जणांनी सांगितलं की उद्या तुम्ही देखील असाल, तुम्ही तर असणार आहातच. पण कालच मी कुठलीही सिरियल बघत नाही, काही बघत नाही, पण मी काल KBCचा जो कार्यक्रम बघितला त्याच्यामध्ये PR श्रीदेश होता, क्रीडा शिक्षक चांगले ओळखतात, की ज्यांनी हॉकीमध्ये असता गोलकीपर म्हणून काम केलं. तर आज 60 मुली इथे आहेत, पण आपल्या ज्या काही बाकी 150-200 मुली आहेत त्यांना त्या देखील या व्यासपीठावर नक्की येणार आहेत. तुम्हीच नाही पण त्या देखील त्यांच्यासुद्धा प्रतीक्षेत आम्ही आहोत. काल त्यांनी सांगितलं की त्याला ज्यावेळेस अमिताभ बच्चन कोणी बघितला देखील असेल हा कार्यक्रम, मी तो कार्यक्रम आवर्जून बघितला आहे खेळाडू आहे म्हणून. तर त्यामध्ये असं त्यांनी सांगितलं की त्याला प्रश्न विचारला गेला की तू गोलकीपरच का झाला, तर त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की मला तर क्रीडांगणावर फार करावं लागेल म्हणून एका जागी उभं राहिलं जरा जास्त वेळ मिळतं म्हणून मी गोलकीपर झालो. तर कधी कधी आपण जे काही चुकीचे निर्णय घेतो किंवा काही चुका होतात आपल्याला, त्याच्यातून सुद्धा खूप चांगलं निर्माण होऊ शकतो. तर मला वाटतं या 60च नाही तर आपल्या सगळ्या विद्यार्थिनी ज्या 10वीच्या आहेत त्या नक्कीच चांगल्या यशस्वी वाटचाल करणार आहेत याची देखील मला खात्री आहे. खरं तर तुम्ही विद्यार्थिनी असू द्या किंवा विद्यार्थी असू द्या, त्यांच्या जडणघडण जी असते तर ती शाळेत येईपर्यंत आई वडील, आजी आजोबा यांचा प्रभाव तर असतो, पण पुढे शाळेत प्रवेश घेतला की शाळेतील बाई, शिक्षक, पुढे जाऊन होणारे सर आणि मॅडम हे तुमच्या बालविश्वात प्रवेश करतात. बालमनाचे विश्व ही सारी व्यक्तिमत्वे व्यापून टाकतात. शिक्षकांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानून तुमचे बालविश्व फुलू लागते. हे फुललेले बालविश्व अजून कर्तृत्वाने बहरू दे,
बसू दे यासाठी खूप मनापासून शुभेच्छा देते. आणि नसावे बंधन दिशाचे, नसावे बंधन दिशाचे, नसावे आकाश ठिंगणे, तूच शोध तुझ्या दिशा, नसेल जिथे काही होणे, घे धाव अशी न्यारी, उंच घे भरारी, उंच घे भरारी. अशा सर्व तुम्हा विद्यार्थिनींना मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण सांगितलेल्या मूल्यांचा उपयोग आपल्या विद्यार्थिनी भावी आयुष्यासाठी नक्कीच आत्मसात करतील अशी आम्हाला खात्रीच आहे. मैत्रिणींनो, मान्यवरांकडून शाबासकीची थाप पाठीवर प्राप्त करण्यास तुम्ही उत्सुक आहात. म्हणून अधिक विलंब न करता शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय सौ मेखला रासवलकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी बक्षीस वितरणाची सूत्रे स्वीकारावी. काढूनच घ्या ना, काढूनच घ्या. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सन्माननीय अध्यक्षा, शिक्षक बंधू भगिनी, उपस्थित पालक, सर्व मान्यवर ठेवीदार आणि आजचे गुणवंत सत्कार. असं म्हणतात, सगळ्याच शिंपल्यात मोती असतोच असे नाही, एखाद्याच शिंपल्यात मोत्याचा जन्म होतो. अगदी तसेच आयुष्यात आलेल्या मोजक्या क्षणांमध्ये सामर्थ्य असते आयुष्य बदलून टाकण्याचं. हा क्षण ओळखता आला पाहिजे. या क्षणाचे महत्त्व ओळखून ठरवलेले ध्येय साध्य करण्याकरता असलेली आत्यंतिक तळमळ, ध्यास इत्यादी गुणांनी यश मिळविता येते. त्यासाठी नियोजनपूर्वक श्रम तुम्ही घेता. शालांत परीक्षा हा तसेच आपल्या सर्वांच्या शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर ज्यांनी ज्यांनी हे यश संपादन केलं आहे त्या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार म्हणजेच आजचा आपला पारितोषिक वितरण सोहळा. आणि हेच या कार्यक्रमाचं आपलं उद्दिष्ट आहे. तुम्ही सर्वांनी मिळवलेल्या यशाबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन. आता या ठिकाणी मी प्रथम आलेल्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांची नावं वाचणार आहेत, तसेच ठेवीदारांची नावं वाचणार आहेत. प्रथम आलेली आहे आपली बारसे स्नेहा किरण. तिला एकूण गुण आहे. एक मिनिट स्नेहा येऊन उभी राहायचे. मी ठेवीदारांची नावं वाचते आणि मग तुला तो सत्कार. जिथे एकूण गुण आहेत 489 अधिक 10 500 पैकी 99.80% आहे. तसेच स्नेहा संस्कृत विषयात प्रथम आलेली आहे. संस्कृतमध्ये विभागून आलेल्या आहेत विद्यार्थिनी 100 पैकी 100 गुण प्राप्त केलेले आहेत. तसेच स्नेहा महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत तिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे. ठेवीदारांकडून देण्यात येणारी बक्षिसं पुढील प्रमाणे: काही इंदुमती महादेव भैसा स्मरणार्थ पारितोषिक श्रीमती ज्योती कटणे यांचेकडून, काही भिराव बर्वे स्मरणार्थ पारितोषिक श्रीमती वृंदा चंद्रकांत वर्तक यांचेकडून, वैकुंठवासी हरिभक्त परायण दादाजी तुळशीराम देवरे स्मरणार्थ पारितोषिक श्री मुकुंद गोपाळराव धोंडगे यांचेकडून. संस्कृतसाठीचं बक्षीस तिला ठेव आहे. काही विजया प्रभाकर शिंत्रे स्मरणार्थ पारितोषिक शिंत्रे परिवारातर्फे. तसेच नाशिक रोड येथील प्रसिद्ध सराफखेळी दंडे यांचेकडून मिळालेला आहे आणि शाळेकडूनही तिला बक्षीस देण्यात येत आहे. ही बक्षिसे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी माननीय श्री अश्विनी कुमार येवला सर यांनी बक्षिसे द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. मानकर कृतिका माळी एकूण गुण मानकर कृतिका माळी एकूण गुण 487 अधिक 10 500 पैकी 99.40%. शाळेमध्ये द्वितीय क्रमांक
तसेच संस्कृत विषयात प्रथम काही इंदुमती महादेव मेहता स्मरणार्थ पारितोषिक श्रीमती ज्योती कट्टे यांचेकडून काही विजया प्रमुख स्मरणार्थ पारितोषिक मैत्री परिवारातर्फे दंडे सराफ यांचेकडून मेडल आणि शाळेकडून तिला बक्षीस. गीते भक्ती गीते भक्ती एकूण गुण 489 आणि 99.20 शाळेमध्ये तृतीय क्रमांक. तसेच गणित व विज्ञान या विषयात प्रथम आहे. गणित आणि विज्ञान विभागून आलेले आहे बक्षीस 100 पैकी 100 मार्क्स आहे. एमसीएस परीक्षेत विशेष प्राइज आहे. कुमारी रत्नपारखी पूर्वा संभाजी एकूण गुण 490 आणि 5 99%. शाळेत चतुर्थ क्रमांक. तसेच मराठी विषयात तिला प्रथम क्रमांक आहे. मराठीमध्ये 96 मार्क्स मिळाले. पारितोषिक श्री कुलशेखर रावसाहेब देशपांडे यांचेकडून काही सौ वसुधा विनायक पटवर्धन स्मरणार्थ पारितोषिक श्री विनायक बाळकृष्ण पटवर्धन यांचेकडून दंडे सराफ यांचेकडून मेडल शाळेकडून बक्षीस. गायकवाड ऋतुराज दीपक 490 आणि 98.60%. शाळेत 5वी आणि गणित विषयात प्रथम दंडे सराफ यांचेकडून मेडल शाळेकडून बक्षीस. पुढे हिंदी विषयात प्रथम आहे. हिंदीमध्ये 100 पैकी 94 मार्क्स मिळालेले आहेत. काही गोविंद प्रभाकर अनिवर्त स्मरणार्थ पारितोषिक श्री मंगेश अनिवर्त यांचेकडून. निचळ पूजा भास्कर हिंदी विषयात प्रथम. गोलक निकिता भिकाजी गणित व विज्ञान विषयात प्रथम क्रमांक. गोलक निकिता भिकाजी गणित व विज्ञान विषयात प्रथम क्रमांक. रामोशी प्रांजल तुकाराम शाळांत परीक्षेत इयत्ता 10वी ईच्या वर्गातून प्रथम आलेले आहे. 90.30%. काही सौ कल्पना बाबुराव ठाकूर स्मरणार्थ कुमारी साक्षी जितेंद्र भोसले 5वी ते 10वी उत्कृष्ट चित्रकार म्हणून साक्षीची निवड करण्यात आलेली आहे. साक्षीसाठी बक्षीस मिळालेले आहे. काही वसंतराव सीताराम जगताप स्मरणार्थ पारितोषिक सौ कामिनी प्रसाद पवार यांचे. धन्यवाद सर. यानंतरची बक्षिसे आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ चंदा कुलकर्णी मुजुमदार यांनी द्यावी ती नम्र विनंती. इयत्ता 9वीच्या सर्व तुकड्यांमधून इंग्रजी विषयात प्रथम आलेल्या आहेत 10 विद्यार्थिनी. ज्या 10 विद्यार्थिनींना हे बक्षीस विभागून केलेलं आहे. बक्षिसाची फेट ठेवलेली आहे. काही रामचंद्र दिगंबर वैद्य स्मरणार्थ पारितोषिक श्रीमती शशिकला रामचंद्र वैद्य यांचेकडून हे बक्षीस देण्यात आलेले आहे. प्रथम येईल देवराळे मुकुल अजब सिंग. देवराळे मुकुल 10 येतात सगळ्या पुढे या तुम्ही. देवराळे मुकुल बैरागी संस्कृती सबळ प्रेरणा उगे तनिष्का बेदर आरोही बोराणे वैभवी चव्हाणगे
ऑडियन्समध्ये फिरून द्या. आले चंदा कुलकर्णी मॅडम यांनी वक्तव्य द्यावे. धन्यवाद मॅडम. यानंतरचे बक्षीस वितरण आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व शाळेच्या शालेय समिती अध्यक्षा माननीय सौ कल्पनाताई कुलकर्णी मॅडम यांनी करावे ही नम्र विनंती. शेकडा 90% वर मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थिनी आहे. अहिरेख क्षितिजा शशिकांत, डॉक्टर यांचे विद्यार्थिनी अहिरेख क्षितिजा शशिकांत, अमृतकर सायली राजेंद्र. 5-5च्या ग्रुपनी विद्यार्थिनी आल्याचं बरं होईल. आपण 5-5चा ग्रुप करूया. अहिरेख क्षितिजा, अमृतकर सायली, बरकले वेदिका, दिवे आर्या, विरागे सृष्टी. पाच-पाचचा ग्रुप करूया म्हणजे आपल्याला द्यायला सोपं पडेल. यानंतर उभ्या राहतील मुली तिकडे. सगळे प्रेरणा स्थानक ज्ञानेश्वरी. समोर बघा इकडे सगळे प्रेरणा स्थानक ज्ञानेश्वरी. सगळे प्रेरणा स्थानक ज्ञानेश्वरी. भुसाळे कृती, सरळ वैष्णवी, घोराडे रोशनी. एक मिनिट. धन्यवाद मॅडम. यानंतर मी बक्षीस वितरण शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती दांडे मॅडम यांनी करावे ही विनंती. वारुंगचे साक्षी, जडे समिधाची MTS मध्ये तिला उत्तेजनात्मक पारितोषिक मिळालेलं आहे. वारुंगचे साक्षी, जडे समिधा, कापसे दिशा, गोराडे साक्षी, जगताप मयूर. शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती माधव मॅडम यांनी करावी ही विनंती. गावी अंजली आवारे कनिष्ठा पडोळ अश्लेषा. गावी अंजली आवारे कनिष्ठा पडोळ अश्लेषा. पालक मोक्षदा, गोराडे संस्कृती.
घ्यायचे का ही ठेव फाईल जा परत सांगा ते नाव सांगा त्यांनी धन्यवाद मॅडम. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. थेंबात थेंबाने तलाव करतो, हाता हाताने कार्यक्रम करतो. जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचेही आभार. शाळेचे पर्यवेक्षक आदरणीय श्री दत्त गायकवाड सर यांना मी विनंती करते की त्यांनी आभाराची सूत्रे स्वीकारावी. आजच्या अतिशय उत्साहामध्ये संपन्न झालेल्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनीच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, माझे शिक्षक बंधू भगिनी, पालक, सर्व इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनी, आज आपल्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी उपस्थित आमच्या संस्थेचे सन्माननीय सेक्रेटरी श्री अश्विन कुमार येवला सर हे उपस्थित झाले. आमचे ते मार्गदर्शक आहेत, वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात. काही अडचणी असल्यास वेळेत त्यांनी त्या सोडवलेल्या आहेत. असे अश्विनी कुमार येवला सर आज इथे उपस्थित झाले. त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला मार्गदर्शन केले, शुभेच्छा दिल्या, त्यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या आमच्या प्रमुख पाहुण्या चंदाताई मुजुमदार आता कुलकर्णी याही उपस्थित झाल्या. त्यांनी आमच्या विद्यार्थिनींना योग्य असं मार्गदर्शन केलं, शुभेच्छा दिल्या. त्यांचेही शाळेच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या शाळा समिती अध्यक्षा आणि
आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अलकाताई कुलकर्णी यांनी आमच्या विद्यार्थिनींना योग्य असं मार्गदर्शन केलं, शुभेच्छा दिल्या, त्यांचाही शाळेच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा वेदांतीताई गायकवाड याही उपस्थित झाल्या, त्यांचेही आभार. सहसचिव कल्पनाताई शिंदे यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर ठेवीदार जे आहेत, देणगीदार आहेत, त्यांचेही मनापासून आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी, त्याचबरोबर शाळेत इतर कर्मचारी जे आहेत शाळेचे, त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. माझा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांना एक आवाहन करतो. 1 ऑगस्ट 2021 पासून आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुरुवात झालेली आहे. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण 6 वर्ग हे डिजिटल झालेले आहे आणि अनेक अशा माजी विद्यार्थिनींच्या मार्फत, देणगीदारांच्या मार्फत देणग्या उपलब्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर आपण एक शाळेच्या ऑफिसच्या शेजारी एक दानपेटी स्वरूपात छोटीशी पेटी आपण ठेवलेली आहे. मी पालकांना आणि जे कोणी देणगीदार असतील त्यांना मी एक शाळेच्या वतीने आवाहन करतो की आपण आपली सदिच्छा जर असेल, आपल्याला जर वाटत असेल की आपण शाळेला दान करावं, काहीतरी भेट द्यावी, तर ती पेटी ठेवलेली आहे. कृपया त्यात आपण आपलं योग्य ते हे करून शाळेला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की कोणी जायचं नाही, आपण फोटो काढायचा आहे तर सर्व इथंच थांबणार आहे. पालकांसाठी बाहेर स्टेजवर चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. कृपया पालकांनी सर्व मुलींनी उभे उभे राहायचं आहे. सर्व मुली 9वी 10वी मम्मी पप्पा सर्व शिक्षकाचा एक फोटो तेवढा जे बोला हां व्हॉट्सअपला ऐका तुम्हाला पाठवा. पुढे
Thank you.